माझा संगती, जेथे जातो तेथे तू माझा संगती, तुझं विना माझं कोणी नाही. मंडळी, परमेश्वर आपल्या हृदयात आजूबाजूला नाही तर कोणीच नको. हे सर्व ब्रह्मांड चालवणारं तो म्हणजे साक्षात परमेश्वर विश्वकर्मा. अशाच एका कारणाने मी आज इथे आलेलो आहे. मी इकडे वटुणे गावामध्ये आलेलो आहे. मंडळी, मी प्रकाश व्हिडिओ ब्लॉगर. आपल्या सर्वांना माहिती असेल माझं चॅनल आहे ते. आणि तुम्ही मला चाहत्या मंडळीने बरेचसे मला फॉलो केला आणि मला तुम्ही सपोर्ट देताय आणि धन्यवाद मानतोय या सपोर्ट देण्याबद्दल. आमच्या चौकीमध्ये अनेक नाना प्रकारच्या वनस्पतींचे तुम्हाला मी संशोधन किंवा आयुर्वेदिकमध्ये ॲडव्हर्टाईज दाखवतो, हे तुम्ही पाहत आहे. परंतु असंच वटुणे गावामध्ये पण का आहे का, तर त्या ठिकाणी मी आज इथे आलो आहे. तर आज आपल्याला खास पित्तमारी म्हणजे काय आणि पित्तावर उपाय काय हे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यासाठी मंडळी आपण प्रथम हे करायला पाहिजे की मंडळी, आपण काही गोष्टी करतो तर अचुकीमध्ये जातोय. कुठलेही आजार पण आपल्याला घेरून घेतात. आपण आजारापर्यंत जातोय, आजार आपल्यापर्यंत येत नाही. हा मंडळी, सिद्ध करण्यासाठी हे मी म्हणतो की कारण की हे असं राहणं भाग आहे. कारण की मंडळी, आजकाल हा धडपडीचा युग आहे. प्रत्येक माणूस पैशाच्या पुढे धावत आहे, स्वार्थीपण चाललेलं आहे. त्यासाठी कुणालाही एवढं टाईम मिळत नाही की एवढ्या गोष्टी करण्यासाठी. परंतु मंडळी, आपलं जीवन सफल करण्यासाठी प्रथम म्हणजे आपलं शरीर तंदुरुस्त राखणे फार व्हेरी इम्पॉर्टंट आहे मंडळी. त्याच्यासाठी मी आज खास तुम्हाला पित्तमारी म्हणजे काय आणि ते उपाय काय करू शकतो का आपण. तर मंडळी, निश्चित सांगते, मी प्रकाश व्हिडिओ ब्लॉगर बोलतोय. माझे व्हिडिओ तुम्ही पाहताय आयुर्वेदामध्ये इतर काही गोष्टीमध्ये. परंतु मंडळी, आज पित्तमारीवर मी खास तुम्हाला उपचार सांगणार आहे. आणि असे उपचार तुम्हाला घेण्यासाठी यूट्यूबवर ओपन करण्यासाठी प्रकाश व्हिडिओ ब्लॉगर. माझा नंबर आहे 94235342 94 235 34 2. असे अनेक प्रकारचे मी तुमच्याकडे स्टेटमेंट देतो आहे. आणि त्याच्यासाठी मी आज थोडंफार तुमच्यासमोर बोलतो की दमा, पित्त, फ्रॅक्चर केसेस, इतर काही गोष्टी, मूतखडा, डायबिटीज, या गोष्टीवर मी स्टेटमेंट तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे. रविवार ते बुधवारी मी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत घरी आहे. माझा ॲड्रेस मुक्काम पोस्ट चौकूर, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. तर मंडळी, आपण ते वेळ न लावता आपल्याला पुढे जानकारी घ्यायची. तर आपण आपला विषय कुठे होता, पित्तमारीवर. म्हणजे पित्तमारी म्हणजे काय आपल्या सर्वांना माहिती आहे. प्रत्येक गावामध्ये प्रकृती वेगवेगळी झाडं असतात, परंतु त्याची ओळख मात्र आपल्याच्या पोरसामध्ये आजूबाजूला जरी असेल तरी आपल्याला त्याची ओळख नसते. म्हणून आपण कुठेतरी खंचीपणा आणि जो सामान्य एक पैसाही न खर्च आपण जो उपयोग करू आपलं जीवन सुफल करू शकतो, ते हजारांनी जरी खर्च केला तरी आपल्याला त्याच्यातलं काय रिपोर्ट मिळत नाही. तर असं जे एक झाड आहे ते म्हणजे पित्तमारी. ही पित्तमारी आहे मंडळी. आपल्याला ओळखण्यासाठी खास म्हणजे त्याची पानं जी आहेत ती थोडंफार 3 आकाराचे आहेत. त्याचा कलर थोडंसं ब्राऊन कलर म्हणजे काळपट आणि व्हाईट कलरचं असते. हे पहा, त्या पित्तमारी बोलली जाते. म्हणजे आपल्या कोकण मित्र चाहत्यांना मी विनंती करतो की आपल्या घराच्या आजूबाजूला मात्र ती उपलब्ध आहे आणि त्याचा फायदा तुम्ही जरूर घ्या, ही विनंती करतोय. त्याचबरोबर इतर गोष्टी जर आपल्याला पूर्ण कंट्रोलमध्ये करायच्या आहेत, कृपया देवाने फुकट अशी देणगी आपल्याला दिलेली आहे, ते म्हणजे पाणी. मंडळी, पाण्याला एकही खर्च आपल्याला करता येत नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. पण नॉर्मली जरी पाणी असलं तरी पाण्यामुळे आपण 45 रोग मुक्त करू शकतो का? एकदम बरोबर आहे. आणि खतरनाक म्हणजे कॅन्सर, अटॅक, एड्स असे जर भयानक जीवावर बेतलेले रोग आपण पाण्यामुळे मुक्त करू शकतो, तर पाणी आपण का पिऊ नये. तर म्हणजे मी हात जोडून विनंती करतोय तुम्हाला, खरोखर तुम्ही पाणी दिवशी कमसे कम 2 ते 3 लिटर प्यायला पाहिजे. जर एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्यांनी मात्र 1 ग्लासपासून चालू करायचं आहे. पण मंडळी, पाणी पिण्याची पद्धत काही वेगळी आहे बरं का मंडळी. ती म्हणजे आपण ज्यावेळी मॉर्निंगला उठतो त्यावेळी फ्रेश व्हायचं, काहीही खायचं नाही, पाणी प्यायचं 1 तास अगोदर आणि 1 तास नंतर नाश्ता ब्रेकफास्ट करायचा आहे. दुपारी पण जेवणानंतर 1 तासानंतर पाणी प्यायचं आहे. संध्याकाळी जेवण झालं की झोपाच्या अगोदर 1 तास आणि जेवणाच्या नंतर 1 तास जरूर पाणी घ्या. मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की हे जे 45 रोग, उदाहरणार्थ डायबिटीज, BP, शुगर, हे जे काही अन्य काही रोग आहेत पूर्णपणे पाण्यामुळे कंट्रोल होतात. आणि जर कंट्रोल झाला तर तुमचं जीवन खरोखर सुपर झालं समजावं. कारण माझ्या हेतूप्रमाणे सांगतोय. आमच्या घरी आजीबाई आहे, 90 ते 100 वर्षाची आहे, परंतु तिला
शेतीमध्ये काम करते, कुठला त्याला रोगराई आजारपण कुठला नाही, कारण पाणी पिणे खाणं पिणे एकदम व्यवस्थित अशा जर गोष्टी आपण प्रत्येकाने केलो आणि या आजारांना टाळलो तर आपला भारत देश मला सुबलम सुफल करायला आपल्याला मुळीच टाईम लागणार नाही मंडळी. ठीक आहे मंडळी. तर अशीच पित्तमारी म्हणजे काय, ते पित्तमारीचं तुम्ही वैशिष्ट्य दाखवलं तुम्ही बघितलं. पण म्हणजे मोठा विचार पडतो की हे घ्यायचं कसं. बरीचशी स्टेटमेंट गावडीमध्ये असते ती खायची असतात. नाही, मुळीच नाही. हे मात्र असं नाही आहे मंडळी. पित्तमारी म्हणजे हे पित्ताचा हे पाला काढायचा आहे आपल्याला, फक्त 10 मिनिटं त्याच्यामध्ये टाईम घालायचा आहे. त्याच्या ज्यादा घालायची जरूर नाही, ते पण संध्याकाळी झोपायच्या अगोदर 5 मिनिटं. ठीक आहे मंडळी. तर हे पाला काढायचा आहे, याच्यामध्ये थोडं खोबऱ्यात गुळवून पेस्ट तयार करायचं आहे, किंवा नुसतं असं जरी हातावर चोळून घ्यायचं आहे, पण डुक्कीवर चोळायचं आहे. हे 3 ते 4 दिवस केला तर पूर्णपणे पित्त तुमचं कंट्रोल होणार, हे मला खात्री आहे आणि होणारच. हा, माझ्या चाहता भगिनींना हे विनंती आहे की त्यांनी कसं करायचं, तर काही नाही, ही पित्तमारीची फांदी जी असते ती आपल्या फक्त केसामध्ये लावून ठेवायची आहे. समजा एकंदरीत आपल्याला ही पित्तमारी कुठून नाही मिळाली तर आणि एक पर्याय साधाने सोपा आहे, ते म्हणजे आपण घरगुती डेली त्याचा वापर करतच असतो. ती म्हणजे लिंबवण. लिंबवणे आपल्याला माहिती आहे. तर लिंबूची पानं जी असतात, लिंबवण्याची जी पानं मीठ घालून ग्राइंडरला मिक्सरला लावून ज्यूस तयार करून 2 ते 3 दिवस पिला तर 100% पित्त पूर्णपणे कंट्रोल होणार. 100%. तर मंडळी नुसतं औषध उपचार करून काही अर्थ नाही, त्याच्यात काही पद्य पण नसतं बरं का मंडळी. माझ्याकडे कित्येक लोक येतात, माझे चाहते मला कमेंट करतात, सर आम्हाला असं होतं तसं होते, पण तुम्ही पद्य केला का. पद्य दिस व्हेरी इम्पॉर्टंट. पद्य करायला पाहिजे. ठीक आहे मंडळी. ते पद्य म्हणजे काय, चिकन खाणं पिणं सो सॉरी तसं काही नाही, परंतु मंडळी काही गोष्टी आहेत त्या नक्कीच करायला पाहिजे, नक्कीच करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये देवाचं नामस्मरण घेणं हेही फार महत्त्वाचं आहे, कारण ह्या भगव्या परमेश्वर भगवंताशिवाय ही काही झाडाचं पाणी हलत नाही. ठीक आहे मंडळी. तर मंडळी पद्य आपल्याला करायचं आहे ती म्हणजे तूर डाळ खायची नाही, पालक भाजी वगैरे खायची आहे, जादा दूध प्यायचं नाही आहे, खाण्यापिणं कंट्रोल गणवेळ कंट्रोल ठेवायचं. खरोखरच तुम्हाला पूर्णपणे तुमची तब्येत तंदुरुस्त होऊन पित्त पूर्ण मुक्त होऊ शकतो. पित्त हा रोग असा भयानक आहे की आम्हाला नॉर्मल वाटते, परंतु मंडळी पित्त म्हणता नाही म्हणजे थोडे दिवसांनी आपल्याला काय होते, पित्ताच्या उलट्या वगैरे होतात, अल्सर वगैरे होतो, प्रॉब्लेम होतो. आणि कावीळ जी होते ती पित्तामुळे होते बरं का मंडळी. ज्याच्या शरीरामध्ये